मित्रांनो, हा आहे क्वेश्चन नंबर 2. या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहेत बघा, त्यामध्ये फ्रॅक्शन आहे बघा. त्यामध्ये काय आहे? फ्रॅक्शन आहे. आपल्याला काय करायचंय, जर क्वेश्चन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये जर आपण पाहिलं तर 2x + 1 आहे, इकडे सुद्धा 2x + 1 आहे, इकडे y + 2 आहे, इकडे सुद्धा y + 2 आहे. आपण काय करूया, आपण लेट करूया. लेट 1/2x + 1 इज इक्वल टू काय करू, लेट 1 करूया. म्हणजे इथं काय 7/2x + 1 आहे. आपण काय लेट केलं, 1/2x + 1. बघा, निरीक्षण करा, नीट निरीक्षण करा. क्वेश्चन मध्ये 7/2x + 1 आहे, इकडे सुद्धा 13/2x + 1 आहे. म्हणून आपण काय करतोय, दोघांसाठी आपण 1/2x + 1 इज इक्वल टू m असं आपण काय करू, एक अज्युम करूया. आणि त्याच पद्धतीने 1/y + 2 साठी काय करू, अज्युम n करूया. मग इक्वेशन कसे तयार होतील बघा बरं. मग काय होईल, आपण याला काय म्हटलंय, 1 म्हटलं, 1/2x + 1 ला म्हटलं m ना. मग काय तयार होईल, 7m प्लस हा 13, हा n, 13n इज इक्वल टू 27. हे फर्स्ट इक्वेशन तयार झालं. सेकंड, आपल्याला या सेकंड याच्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे. तर सेकंड इक्वेशन कोणतं तयार होणार आहे, 13m + 7n इज इक्वल टू 33. असे दोन इक्वेशन आपल्याला इथं मिळाले बघा. समजलं सगळ्यांना हे दोन इक्वेशन कसे मिळाले? जर समजलं नसेल तर परत पुन्हा एकदा ऐका, व्हिडिओ पॉज करून किंवा मागे घेऊन पुन्हा एकदा ऐका. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, हे जे दोन इक्वेशन मिळाले, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 13 आहे, इथं 13 आहे. एक तर तुम्ही ऍडिशन करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता, या पद्धतीने तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. किंवा मी इथं काय केलंय बघा, मी इथं केलंय, पहिल्या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करतो आणि दुसऱ्या इक्वेशनला 13 ने मल्टिप्लाय करतो. असं सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा एकदा प्लस एकदा मायनस दोन्ही इक्वेशनचं करू शकता. आता इथं मी जर फर्स्ट इक्वेशनला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7 7 जा 49, 13 7 जा 91 आणि 27 इंटू 7 किती होतात, 189 होतात बघा, 189. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे आहे त्याला मी कितीने मल्टिप्लाय करणार आहे, 13 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो 13 जा 169, 13 7 जा 91 आणि 33 इंटू 13 429. मग या दोन इक्वेशन मध्ये काय करूया, आपण एकदा काय करूया, ऍडिशन करूया किंवा सबट्रॅक्शन करूया. आपण इथं काय केलं, सबट्रॅक्शन केलं. ठीक आहे, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय झालं, इथं मध्ये मायनस साईन टाकलं, इथं झालं मायनस साईन, इथं झालं मायनस साईन, इथं झालं मायनस साईन. प्लस 91 मायनस 91 कट झाले, बरोबर. आणि 49 मायनस 169, तर आन्सर किती आलं, 120. किती आलं, 120. त्यानंतर 189 मायनस 429 किती आलं, मायनस 204. ओके. तर आता m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तुम्हाला माहिती आहे 121 हा इकडे काय आहे, मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिवायडेड बाय होणार आहे. मग काय झालं, m इज इक्वल टू 240 अपॉन मायनस 120. तर मायनस मायनस साइन काय झाली, इथं कट झाले. काय आलंय, m इज इक्वल टू 240 अपॉन 120. 240 चे डबल, सॉरी 120 चे डबल 240 ना. मग m ची व्हॅल्यू किती येणार, 2 येणार आहे बघा. m ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. 121 जा 120, 122 जा 240. ओके. आता ही m ची व्हॅल्यू काय करू, एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करू. मग मी करतोय पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 कोणतं आहे, हे बघा इक्वेशन 1, याच्यामध्ये पुट करतो. इक्वेशन 1 आहे 7m + 13n इज इक्वल टू 27. मग m ची व्हॅल्यू 2 आहे, m ची व्हॅल्यू मी इथं 2 पुट करणार. 7 इंटू 2 प्लस 13n इज इक्वल टू 27. 7 2 जा 14, 14 प्लस 13 इज इक्वल टू 27. मग हा जो 14 आहे या साईडला आल्यानंतर मायनस होईल. 13n इज इक्वल टू 27 मायनस 14. n इज इक्वल टू हा 13 जो इकडं मल्टिप्लाय होता, इकडं आल्यानंतर काय झाला, डिवायडेड बाय झाला. ओके. n ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. आता आपल्याला काय करायचंय, रिसबस्टिट्यूट करायचंय बघा. व्हॅल्यूज काय करायच्यात, रिसबस्टिट्यूट करायच्यात. पहिले आपण काय केलं होतं, 1/2x + 1 ला m अज्युम केलं होतं, बरोबर. आणि इकडं 1/y + 2 ला n अज्युम केलं होतं.
त्या पद्धतीने आपण काय करूया आता, m1/2x प्लस m ची व्हॅल्यू किती आली आपली, m ची व्हॅल्यू 2 आलेली बघा, m ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली. मग m च्या जागेवर मी काय टाकतो, 2 टाकतो. मग इथं मला पुढे सॉल्व्ह करायचंय. काय करायचंय, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 असतो. क्रॉस मल्टिप्लाय करतो मी. 1 इंटू 1 किती आलं, 1 आलं. आणि 2 इंटू 2x प्लस 1, 2 इंटू 2x प्लस 1. ओके, इथे काय आलंय, 2 इंटू 2x प्लस 1. याचं मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 2 टू जा 4 आणि 2 टू जा 4 आणि 2 1 जा 2, 4x प्लस 2. मग हा जो 2 आहे हा इकडे येऊन काय होईल, -2 होईल. बरोबर, 1 - 2 इज इक्वल टू 4x. आणि x ची व्हॅल्यू काय येईल, 1 - 2 म्हणजे काय, -1. बरोबर, -1 हा 4 इकडे येईल, हा इकडे 4 काय होता, हा 4 इकडं मल्टिप्लाय होता, इकडे आल्यानंतर डिवायडेड बाय झाला. x इज इक्वल टू -1/4 ही x ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काढायचं आहे n ची व्हॅल्यू. n ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1 आहे, ती रिसबस्टिट्यूट करू आपण. 1/y + 2 इज इक्वल टू 1. आता इथं परत काय करतोय मी, क्रॉस मल्टिप्लाय करतोय. या 1 चा डिनॉमिनेटर काय आहे, 1 आहे, म्हणजे 1 इंटू 1 1 येणार आहे. बरोबर, 1 इंटू 1 काय येणार आहे, 1 येणार आहे. त्यानंतर 1 इंटू y + 2 म्हणजे y + 2 इज इक्वल टू 1. बरोबर, 1 y + 2. बरोबर, त्यानंतर हा जो 2 आहे हा इकडं प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय झाला, मायनस झाला. 1 - 2 इज इक्वल टू y. y इज इक्वल टू काय येणार आहे, -1. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती आली, -1 आली. समजलं, आपल्याला दोन व्हॅल्यूज काढायच्या होत्या, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. या दोन्ही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे, खूप सोपं आहे बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला जो इक्वेशन दिलेले आहेत बघा, या फ्रॅक्शन, हे जे दोन फ्रॅक्शन दिलेले आहेत बघा, आणि यांची इथं ॲडिशन सांगितलेली. बरोबर, दोन फ्रॅक्शन आहे आणि इथं ॲडिशन सांगितलेली आहे. जर ॲडिशन कधी होते, ज्या वेळेस त्यांचे जे डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर हे जर सारखे असतील, म्हणजे इथं x आहे, इथं सुद्धा x पाहिजे, इथं y असतं तर इथं सुद्धा y पाहिजे. मग असं जर सारखं असेल तरच आपण काय करू शकतो, त्याचं ॲडिशन करू शकतो किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. पण इथं तसं नाही. मग आपल्याला काय करावं लागणार, यांचा डिनॉमिनेटर सेम करावं लागणार. मग आपण डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करूया, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, x इंटू y करू, आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 148 इंटू y काय होणार आहे, 148y. त्यानंतर 231 इंटू x काय होणार आहे, 231x. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय होणार आहे, x आणि y चं मल्टिप्लिकेशन होणार आहे, काय होणार आहे, xy होणार आहे. काय होणार आहे, xy. म्हणजे कसं होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा. 148 इंटू y 148y, 231 इंटू x 231x, आणि x इंटू y xy. बघा इक्वेशन काय तयार होतंय, इथं इक्वेशन तयार होतंय 148y प्लस 231x अपॉन xy, अपॉन काय झालं, xy. आणि हे ॲज इट इज लिहून टाकायचं. हे फ्रॅक्शन काय ॲज इट इज लिहून टाकायचं. इथं पुढं इथं सुद्धा तसंच करायचं. 231y इंटू 141x इज इक्वल टू 610 अपॉन xy. लक्षात घ्या, इथं काय रे, xy आहे, इथं सुद्धा xy, म्हणजे दोन्ही बाजूला xy आहे. हे xy काय होऊ शकतात, कट होऊ शकतात. बरोबर, या बाजूला सुद्धा इथं xy दिसतंय, इथं सुद्धा xy दिसतंय, हे सुद्धा xy काय होणार, कट होणार. बरोबर, आता राहतंय काय, मग फर्स्ट इक्वेशन मध्ये राहतंय 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. हे फर्स्ट इक्वेशन मिळालं. आणि हे 231y आधी घेतलं मी, 231y प्लस 148x इज इक्वल टू 610 हे दुसरं इक्वेशन मिळालं. बरोबर, आता आपल्याला काय करायचंय, यांचं एकदा ॲडिशन करून घेऊ. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतंय
यांचं काय करू आपण ऍडिशन करू. ठीक आहे, काय करू ऍडिशन करू फर्स्ट अँड सेकंडचं. ऍडिशन करून मिळालं 379y प्लस 379x इज इक्वल टू 1137. ओके, आता याच्यामध्ये 379 कॉमन आहे, मग आपण काय करू कॉमन मध्ये घेऊ 379 आणि ब्रॅकेट मध्ये काय टाकू x प्लस y प्लस x टाकू. ठीक आहे, इज इक्वल टू 1137. मग आपण काय करूया, हे 379 आहे इकडं जे आहे यांच्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे, इकडं आल्यानंतर काय झाला तो डिवायडेड बाय झाला. काय झाला डिवायडेड बाय झाला. ओके, तर मग y प्लस x इज इक्वल टू किती येणार आहे 3 येणार आहे, कारण 379 ने जर आपण 1137 ला जर डिवाइड केलं तर आन्सर किती येते 3 येते. म्हणून काय येणार आहे y प्लस x इज इक्वल टू 3. हे इक्वेशन मिळालं 3 नंबरचं. ओके, आता बघा पुढचं. आता पुढे हे इक्वेशन साठी आपल्याला बघायचे सॉरी आता पुढे काय करायचं आपल्याला, यांचं जे एकदा आपण या दोन इक्वेशनचं एकदा ऍडिशन केलं होतं बरोबर, या दोन इक्वेशनचं काय केलं आपण ऍडिशन केलं होतं. आता काय करून बघू सबस्ट्रॅक्शन करून बघू. काय करू सबस्ट्रॅक्शन. ओके, तर सबस्ट्रॅक्शन साठी बघा मी दोन इक्वेशन परत एकदा लिहिले. आता इथं तुम्ही म्हणणार सर आधी पहिल्यामध्ये दुसरा ऍड केला होता, आता इथं तुम्ही दुसरा आधी लिहिला मग पहिला. तर कशामध्ये कोणतंही इक्वेशन ऍड केलं किंवा लेस केलं तर काहीही फरक पडत नाही, पण सुरुवातीला आहे ना मला प्लस साइन पाहिजे ना, म्हणून मी काय केलं सेकंड इक्वेशन आधी घेतलं. मी जर 148 वर लिहिलं असतं हे इक्वेशन तरी काही प्रॉब्लेम झाला नसता, पण मायनस साइन आलं असतं, परत साइन चेंज करत आपल्याला बसावं लागलं असतं. त्यामुळे मी काय केलं इथं मी जे सेकंड इक्वेशन आहे ते सुरुवातीला लिहिलं. आता इथं मायनस केल्यावर बघा 231 मायनस 148 किती होतात 83 होतात. इथं सुद्धा 148 मायनस 231 तर आन्सर काय येणार आहे 83 येणार आहे. आणि 610 मायनस 523 आन्सर किती येणार आहे 83 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी सगळीकडे 83 दिसतात. मी काय करतो या ठिकाणी 83 आणि 83 जो आहे हा कॉमन आहे, ज्याबद्दल मी एक कॉमन मध्ये लिहून टाकतो. ब्रॅकेट मध्ये राहतंय y आणि मायनस x आणि इकडं आहे 83. आता y मायनस x हा जो 83 आहे इकडं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय होईल तो डिवायडेड बाय होईल बरोबर. म्हणजे y मायनस x इज इक्वल टू 83 अपॉन 83. y मायनस x ची व्हॅल्यू किती आली 1 आली बरोबर. y मायनस x ची व्हॅल्यू किती आली 1 आली. त्यानंतर आपण काय करूया, हे जे दोन इक्वेशन मिळाले इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांचं काय करू ऍडिशन करू. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे ऍडिशन केल्यानंतर x x कट होणार आहेत आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. y ची व्हॅल्यू बघा y प्लस y 3 प्लस 1 4 म्हणजे y इज इक्वल टू 4 अपॉन 2 म्हणजेच y इज इक्वल टू किती आलं 2 आलेलं आहे बघा. आता y ची व्हॅल्यू मिळाली, मग ही कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करा, जे इझी आहे त्याच्यामध्ये आपण पुट करायचं आणि पटकन आन्सर काढायचं. मला इथं 3 नंबरचं इक्वेशन जरा इझी दिसतंय, मग मी काय करतो इक्वेशन y ची व्हॅल्यू जी आहे 2 मिळाली ती इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतो. मग काय करतो मी मग मी करतो इक्वेशन लिहितो y प्लस x इज इक्वल टू 3. मग मी काय करतो y ची व्हॅल्यू 2 आलेली ना ती पुट करतो बरोबर. मग x इज इक्वल टू काय येणार आहे हा 3 आहे, इकडं प्लस 2 आहे, इकडं आल्यावर मायनस 2 झाला बरोबर, मायनस 2 झाला. मग 3 मायनस 2 किती येणार 1 येणार. x ची व्हॅल्यू किती आली 1. अशा पद्धतीने हा क्वेश्चन झालेला आहे बघा.